राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आपण ऐकली। यानंतर आपण थेट जातोय शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर बोलतायत। That is what I feel, but it could be 3 days also. So at least 2 days we'll meet. Should we start? Yes. As usual, I'll talk in Marathi first because it is Marathi. सर आधी मराठी हिंदी सर्व चॅनल लाईव्ह आहे सर आणि त्यानंतर सर क्वेश्चन मी सुरू करतो। आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक शिवसैनिक बसावा, हे स्वप्न आज पूर्ण होतंय। हिंदुत्वाचा जो विचार होता तो पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये तो भगवा फडकायला लागलेला आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आणि प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मध्ये आज निश्चितपणे आनंदाचं वातावरण असेल याची मला खात्री आहे। आणि म्हणूनच या प्रसंगी कोणावरही मी तर कधी शक्यतो टीका टाळतोच, परंतु मला असं वाटतं की आनंदाचा दिवस आहे। त्यातल्या त्यात उल्लेख असा सुद्धा केला पाहिजे की स्वतःचे 106 आमदार असताना सुद्धा भाजपने जो निर्णय घेतलेला आहे, त्यांचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय शहा साहेब असतील, आदरणीय नड्डा साहेब असतील, यांनी तर निर्णय घेतलाच, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं मन हे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे। ते 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। खरं तर बाहेर राहून मी पूर्ण सहकार्य करेन असं आश्वासन त्यांनी शिंदे साहेबांना दिलेलं होतं, पण ज्यावेळेला त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितली त्यावेळेला त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यांच्या मंत्रिमंडळात आल्यामुळे या मंत्रिमंडळाला स्थिरता लाभेलच, परंतु त्यांच्या काळामध्ये जे अनेक प्रकल्प सुरू झाले, ट्रान्स हार्बर लिंक त्यांच्या काळामध्ये सुरू झाला, मेट्रोच्या अनेक लिंक्स ज्या आहेत त्या त्यांच्या काळामध्ये सुरू झाल्या, नंतर त्या वाढवण्यात आल्या, परंतु त्यांच्या काळात काही सुरू झालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दिल्लीशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठलेही क्लिअरन्सेस जे दिल्लीवरून लागतात ते मिळवण्यामध्ये शिंदे साहेबांना सुद्धा खूप त्यांची मदत होईल आणि त्यांचं दोघांचं कोऑर्डिनेशन फार छान आहे, हे मी स्वतः मंत्रिमंडळात काम करताना अनुभवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे एका अर्थाने मला असं वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे भाजपने। आणि हे सगळं होत असतानाच एक प्रश्न आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा विचारलेला होता की तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतील का, तर ते झालं तर मला सुद्धा आनंद होईल। आज माझे असं वाटतं की सगळं एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे की जी इच्छा उद्धव साहेबांची होती की त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं, वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे भाजपने। आणि हे सगळं होत असतानाच एक प्रश्न आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा विचारलेला होता की तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतील का, तर ते झालं तर मला सुद्धा आनंद होईल। आज माझे असं वाटतं की सगळं एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे की जी इच्छा उद्धव साहेबांची होती की त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, एका शिवसैनिकाला करायचं होतं आणि ते शिवसैनिक म्हणजेच शिंदे साहेब होते, हे आम्हाला सुद्धा अनेक वेळेला त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। परंतु शिंदे साहेबांचं सुद्धा त्यांनी त्यावेळेला सुद्धा कुठली नाराजी दाखवली नाही, कारण आमचे पक्षप्रमुखच स्वतः मुख्यमंत्री होत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या आग्रहाचा मान ठेवला, ते मुख्यमंत्री झाले। करोनाच्या काळात सुद्धा चांगली अशी कामगिरी त्या ठिकाणी झाली आणि एकंदरीतच आता हा बदल होत असताना हा बदल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल होतोय। आणि जी एक आयडियोलॉजी असते पक्षाची की ज्या आयडियोलॉजीवर भाजप आणि शिवसेना एकत्र राहिले, ती आयडियोलॉजी सुद्धा पुन्हा एकदा मार्गी लागलेली आहे आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण राहील आणि हा बदल सगळेच जण स्वीकारतील। कारण हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता की शिवसेनेचं जे एक बाळासाहेबांपासून चालत आलेलं एक वेगळी अशी भूमिका असते, जी एक त्यांचं त्याच्यामध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की ओजस्वी अशी ती भूमिका असायची आणि ती त्याचा कुठेतरी त्याग शिंदे साहेबांनी केलाय का, तर असं बिलकुल झालेलं नाही। ते आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ती परंपरा जी होती, ही परंपरा सत्तेच्या पुढे न झुकता ती सत्ता मिळवण्याची ती आज मिळालेली आणि याच्यामध्ये भाजपने सुद्धा खूप मोठा रोल या ठिकाणी केलेला आहे। आणि हे जर सुरुवातीला घडलं असतं तर आनंद झाला असता, परंतु उशिरा का होईना ते घडलेलं आहे आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे। आणि हे करत असताना मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की शिंदे साहेबांनी शपथ घेतल्यानंतर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना अतिशय आदर हा
आदरणीय उद्धव साहेबांच्याबद्दल आहे. सर्वप्रथम त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीला शिवतीर्थाला भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला ते भेट देणार आहेत आणि त्याच्यानंतरच ते मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे त्यांच्या मागे राहतील आणि एक चांगला असा महाराष्ट्र उभा राहील याची मला खात्री आहे. मी पवारसाहेबांची प्रेससुद्धा त्या ठिकाणी बघितलं. अत्यंत मॅच्युअर्ड नेता कसा असतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे की त्यांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांची पार्श्वभूमी सांगितले, साताऱ्याच्या कुठल्या भागातून आले ते सांगितलं आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची सुद्धा अपेक्षा केली. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी याचा सुद्धा उल्लेख आवर्जून केला की वेळोवेळी त्यांनी माझा सल्ला घेतलेला आहे आणि ते त्यांना जो मौल्यवान असा सल्ला असतो तो सुद्धा लाभत राहिला तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राची जेवढी माहिती पवारसाहेबांना आहे तेवढी दुसऱ्या कोणालाच नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ही सर्व लोक एकत्र आली तर महाराष्ट्र निश्चितपणे बलवान होऊ शकेल. दीपकभाई, मुख्य प्रश्न तो म्हणजे शिवसेनेचे म्हणजे तुमच्या गटाचे जे आमदार आहेत त्यांची संख्या 49 ते 50 पर्यंत आहे. तुमचे सहकारी म्हणजे आता जे आहेत भाजप त्यांची संख्या 110-113च्या आसपास आहे. असं असताना देखील मुख्यमंत्रीपद जे आहे ते तुमच्या गटाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. मग मंत्रिमंडळामधले जे प्रमुख खाती आहेत ती भाजपकडे जास्तीत जास्त जाणार का? हे बघा, आम्ही ज्यावेळेला शिंदे साहेबांना सर्वाधिकार दिलेले होते त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडून काही अपेक्षा केलेली नाही आहे. अनेक लोकांनी मला विचारलं की तुम्ही मंत्री बनणार आहात का, तर अशी कुठलीही मागणी मी स्वतःसुद्धा केलेली नाही, आमच्या कुठल्याही सहकार्यांनी केलेली नाही. आमचे 6 मंत्री ज्यावेळेला आपली पदं सोडून येतात त्यावेळेला ते कुठल्या तरी एका तत्वासाठी आलेले आहेत आणि त्या तत्वाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यांच्या मतदारसंघाचा आणि पर्यायांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे. आणि शिंदेसाहेब सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, ते उपलब्ध असतात. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला कुठेतरी पूर येतो, कुठेतरी आपत्ती येते त्याला सर्वात प्रथम धावून जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. म्हणजे जे बाळासाहेबांनी शिकवलेलं होतं 90% समाजकारण आणि 10% राजकारण ह्याचा खऱ्या अर्थाने जर कोणी महाराष्ट्रामध्ये अंगीकार केलेला असेल तो आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगली सुरुवात होते. त्यावेळेला मला असं वाटतं की मनसुद्धा जुळली जातील. शिवसैनिकांच्या मनामध्ये जे एक खंत होती ती खंतसुद्धा दूर झालेली आहे. कारण पुन्हा एकदा शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे. मध्यंतरीच्या काळात जी काही कडवाहट आली असेल त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा असं वाटतं की हे घडू नये. आमच्या हातून ते घडत असताना कुठे चुकीचा शब्द गेला असेल कोणाबद्दल तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे चांगला असा कारभार या महाराष्ट्राचा चालावा अशी मी अपेक्षा करतो. मी जरा हिंदी असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांनी क्रमांक 2ची जागा जी घेतली आहे ती आनंदाने घेतली असं वाटत नाही. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, कारण त्यांनी आधी सांगितलं होतं आम्ही सरकारमध्ये नसणार. केंद्रीय नेतृत्वाला त्यांना सतत 2 वेळा फोन करून सांगावं लागलं की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा, असं करू नका. कारण भाजपमध्ये आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही की मीडियाच्या माध्यमातून त्यांचे निर्णय पुढे येतात. नाही, बघा, एक असं आहे की त्याच्यामध्ये 2 तऱ्हेने त्यांचा मोठेपणा दिसतो. एक म्हणजे हे सगळं घडवत असताना त्यांनी स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद मागवलेलं नाही, हे एक मुख्य आहे. आणि दुसरं, आपण बाहेर राहतो असं सांगितलं असताना सुद्धा पक्षाची शिस्तीचं पालन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे शिस्त त्यांना आम्ही सांगायला नको, ती शिस्त त्यांच्याकडे उपजता आहे. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर 5 वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या एका खात्यामध्ये, गृह खात्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना मी चांगलं ओळखतो. अतिशय एफिशियंटली ते कारभार चालवतील आणि त्यांच्या शासनामध्ये येण्यामुळे एक मजबूती या शासनाला प्राप्त झालेली आहे. एकनाथ खडसे असं